नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात तसेच नियुक्ती संदर्भात काही अपडेट आलेली आहे का ते समजेल। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जी काही अपडेट आलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या मार्फत ही परिपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहे। दिनांक 6 ऑक्टोबर 2024 म्हणजे आज या ठिकाणी ही अपडेट जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यानुसार पहा विद्यार्थी मित्रांनो, विषय महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी पदभरती सन 2023 साठी पेसा अंतर्गत गुणवत्तेनुसार तयार करण्यात आलेल्या उमेदवारांची निवड तसेच प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबत या ठिकाणी हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हळूहळू आता अपडेट यायला सुरुवात झालेली आहे। पेसा अंतर्गत ज्या काही पदभरती तसेच निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी पेंडिंग होत्या, आता त्या रिगार्डिंग अपडेट यायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही ज्या तलाठी पदभरतीसाठी ज्या जिल्ह्यासाठी अप्लाय केलेला असाल त्या जिल्ह्याची अधिकृत डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिस जी काही वेबसाईट आहे ती वेळोवेळी चेक करत राहायचं आहे। तर पहा, तलाठी पदभरती सन 2023 करिता जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या आस्थापनेवरील तलाठी संवर्गातील रिक्त पदांची जाहिरात जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयामार्फत जाहिरात क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तसंच 26/6/2023 अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यानुसार नांदेड जिल्ह्यात 17/8/2023 तसेच 14/9/2023 या कालावधीमध्ये TCS कंपनीमार्फत जी काही एक्झाम आहे ती तुमची घेण्यात आली होती। आणि त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो पहा, अनुसूचित क्षेत्रातील पेसा अधिसूचित जे काही 17 संवर्गातील सरसेवेच्या पदांबाबत विविध विभागामार्फत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। सदर भरती प्रक्रियेनुसार अधिसूचित 17 संवर्गातील पदांसाठी देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पेसा क्षेत्रातील 6,931 रिक्त पदांचा समावेश होता। सदर जाहिरातीनुसार सुरू झालेल्या भरती प्रक्रिया उमेदवार निवडीच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचले होते। त्यानुसार काही विभागांची निवड प्रक्रिया ही अंतिम निकाल जाहीर केला होता, तर काहींचा पेंडिंगमध्ये होता। तर पहा, त्यानुसार निवड प्रक्रियेचा निकाल तयार झालेला आहे। ठीक आहे, तर पहा, जे काही अधिसूचना या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयात आव्हानित झाल्यामुळे ही भरती प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे त्याच टप्प्यावर थांबविण्याच्या सूचना शासनाच्या आदेशान्वये देण्यात आल्यामुळे ही भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती। आणि त्यानुसार शासन सामान्य प्रशासन विभाग निर्णय जे काही दिनांक 5/10/2024 मधील तरतुदीनुसार किंवा निर्देशानुसार पेसा अंतर्गत जी काही रिक्त पदे आहेत ती पदे निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मानधन तत्वावर त्यांची नियुक्तीचे जे काही निर्देश आहे ते दिनांक 5 ऑक्टोबर 2024 जो काही शासन निर्णय GR पास झालेला आहे त्यानुसार विद्यार्थ्यांनो तुमची जी काही नियुक्ती असणार आहे ती केवळ या ठिकाणी मानधन तत्वावरती करण्याचे निर्देश या ठिकाणी जारी करण्यात आलेले आहेत। त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी पदभरती सन 2023 अंतर्गत पेसा अंतर्गत गुणवत्तेनुसार तयार करण्यात आलेली उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी या जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावरती www.nanded.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर त्यानुसार निवड प्रतीक्षा यादीतील कागदपत्रे तपासणीसाठी तयार केलेली यादी ही तात्पुरती प्राथमिक स्वरूपाची आहे। सदरची यादी ही उमेदवारांनी mahabhumi.gov.in या अधिकृत पोर्टलवर भरलेल्या माहितीच्या आधारावर आधारित आहे। त्यामुळे कागदपत्रे पडताळणीनंतर त्यामध्ये बदल होऊ शकेल। सदर यादीत काही आक्षेप जर तुम्हाला असेल तर विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी दिनांक 7/10/2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही जे काही अधिकृत वेबसाईट आहे किंवा मेल आहे त्या मेलवरती प्रत्यक्ष या कार्यालयास उपस्थित राहून देखील तुम्ही आक्षेप जे आहे ते तुमचं नोंदवू शकता। त्याकरिता परिपत्रकाद्वारे नांदेड जिल्ह्यातील तलाठी पदभरतीमधील पेसा अंतर्गत व प्रतीक्षा यादी या जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावरती www.nanded.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त जे काही परिपत्रक आलेले आहे त्यामध्ये विद्यार्थी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या मार्फत। ठीक आहे, तर पहा, यामध्ये जे काही सामाजिक प्रवर्ग आहे अनुसूचित जाती पेसा यामध्ये एकूण पदे जी भरावीची आहेत ती 11 पदांसाठी या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे। यामध्ये तुमचं परीक्षा नोंदणी क्रमांक असेल, उमेदवारांचे नाव, जन्मदिनांक तसेच मूळ प्रवर्ग आणि जे काही पॅरलल रिझर्वेशन समांतर आरक्षण आहे
ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी शो होत आहे आणि तुम्हाला एकूण गुण किती मिळालेले आहेत आफ्टर नॉर्मलायझेशन हे देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या नावाचा समावेश कुठल्या या यादीमध्ये आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे। 2 याद्या या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या, एक वेटिंग लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट, ठीक आहे। तर पहा, वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट म्हणजे उमेदवारांस नियुक्ती दिली याचा अर्थ असा होत नाही, तर उमेदवारांची अंतिम नियुक्ती ही संबंधित उमेदवारांची ओळख, कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी अहवाल, चारित्र्य पडताळणी अहवाल याचप्रमाणे समांतर आरक्षण अनुषंगाने व पेसा क्षेत्रातील नियुक्तीच्या अनुषंगाने सादर प्रमाणपत्रांची सक्षम प्राधिकारी यांच्याकडील पडताळणी केल्यानंतरच तुमची अंतिम नियुक्ती ही या ठिकाणी देण्यात येणार आहे। जर उमेदवाराने सादर केलेली माहिती खोटी आढळल्यास किंवा समांतर आरक्षण अंतर्गत उमेदवार अपात्र ठरल्यास शासन नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल असे या ठिकाणी महत्त्वाची टीप देण्यात आलेली आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची ही अपडेट आलेली आहे नांदेड ओके। सो नांदेड जिल्ह्याकरिता ही अपडेट आलेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्यामार्फत हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी तलाठी भरती करिता अप्लाय केलेला असेल त्या जिल्ह्याची अधिकृत जी काही वेबसाईट आहे ती तुम्हाला चेक करत राहायचं आहे। त्यावरती ज्या काही अपडेट आहेत त्याच त्या ठिकाणी प्रसिद्ध होत आहेत। ओके, सो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे, कारण विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती संदर्भात असेल किंवा इतर काही पदभरती संदर्भातच्या अपडेट आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। सो भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।